नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास फाइंडमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मराठी व्याकरण. यामध्ये पाहणार आहे आपण मराठी शब्दसंग्रह. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे समानार्थी शब्द. यामध्ये टॉप 100 समानार्थी शब्द आपण पाहणार आहे, जे की येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचे असणार आहे. नोंदणी मुद्रांक असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, कोर्ट भरती असेल, महाट्रान्सको आणि जाहीर सरळ सेवा भरती असतील, त्यासाठी महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त प्रश्न हे या व्हिडिओमधून पाहायला मिळू शकतात. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर पहिला शब्द आहे खटाटोप. याचे समानार्थी शब्द आहेत प्रयत्न, मेहनत आणि धडपड. दुसरा शब्द आहे खग. खगचे समानार्थी शब्द आहेत पक्षी, विहंग आणि द्विज. पुढचा शब्द आहे गनिम आणि गनिमचे समानार्थी शब्द आहेत शत्रू, अरी. पुढचा शब्द आहे गरुड. याचे समानार्थी शब्द आहेत खगेंद्र, द्विराज आणि वैनतेय. पुढचा शब्द आहे घोडा. घोडाचे समानार्थी शब्द आहेत अश्व, तरुग, वारू आणि वाजी. पुढचा शब्द आहे चांदणे. चांदणेचे समानार्थी शब्द आहेत कौमुदी, ज्योत्सना आणि चंद्रिका. पुढचा शब्द आहे छडा. याचे समानार्थी शब्द आहेत शोध आणि तपास. पुढील शब्द आहे झाड. झाडचे समानार्थी शब्द आहेत वृक्ष, पादप, तरु आणि ध्रुम. पुढचा शब्द आहे अर्जुन. अर्जुनचे समानार्थी शब्द आहेत किरीट, धनंजय, पार्थ, भरत आणि फाल्गुन. पुढचा शब्द आहे याग. याचे समानार्थी शब्द आहेत यज्ञ, होम, मख आणि अध्वर. पुढचा शब्द आहे बेडूक आणि याचे समानार्थी शब्द आहेत मंडूक, दुर्धर. पुढचा शब्द आहे सकल. याचे समानार्थी शब्द आहेत समस्त, अखिल आणि सगळा. पुढचा शब्द आहे गरीब. गरीबचे समानार्थी शब्द आहेत दीन, विपन्न, खंक आणि अकिचन. पुढचा शब्द आहे सूर्य. सूर्याचे समानार्थी शब्द आहेत दिनकर, प्रभाकर, सविता, दिवाकर, आदित्य आणि दिनमणी. पुढचा शब्द आहे चंद्र. याचे समानार्थी शब्द आहेत सुधाकर, इंद्र, सुधांशु, निशानात, शशांक. पुढचा शब्द आहे नेता. याचे समानार्थी शब्द आहेत धुरीण, पुढारी, अग्रेसर आणि प्रणेता. पुढचा शब्द आहे फूल. समानार्थी शब्द आहेत पुष्प, सुमन, कुसुम, प्रसून. पुढचा शब्द आहे वेल. याचे समानार्थी शब्द आहेत लतिका, वेली, वल्लरी. पुढचा शब्द आहे सज्ञान. याचे समानार्थी शब्द आहेत जाणता, शहाणा आणि सुज्ञ. पुढचा शब्द आहे हात. समानार्थी शब्द आहेत हस्त, भुज, कर आणि पाणी. पुढचा शब्द आहे सुभाग्य. समानार्थी शब्द आहेत भाग्यवान, नशीबवान. पुढचा शब्द आहे सुंदर.
याचा आहे मोहक. पुढील शब्द आहे वारा. वारा याचे समानार्थी शब्द आहेत समीर, समीरन. पुढील शब्द आहे कंजूस. समानार्थी शब्द आहेत कृपण, चिकू. पुढचा शब्द आहे अमित. समानार्थी शब्द आहेत असंख्य, अपार. पुढील शब्द आहे अर्थ. याचे समानार्थी शब्द आहेत हेतू, तात्पर्य आणि अभिप्राय. पुढील शब्द आहे अग्रिम. याचा समानार्थी शब्द आहे मुख्य. पुढील शब्द आहे प्रतीती आणि याचा समानार्थी शब्द आहे अनुभव. पुढचा शब्द आहे अमृत. समानार्थी शब्द आहेत सुधा, पीयूष. पुढील शब्द आहे ढग. याचे समानार्थी शब्द आहेत पयोधर, अभ्र, अब्ध, मेघ आणि घन. पुढचा शब्द आहे नभी. याचा समानार्थी शब्द आहे आकाशी. पुढील शब्द आहे गगन. याचे समानार्थी शब्द आहेत वितान, आकाश, नभ आणि अंबर. पुढचा शब्द आहे सुमन. याचे समानार्थी शब्द आहेत आरल, कुसुम, सुम आणि फूल. पुढचा शब्द आहे मुलगी. याचे समानार्थी शब्द आहेत तनया, तनुजा, आत्मजा, दुहिता आणि सुता. पुढचा शब्द आहे जतन आणि याचे समानार्थी शब्द आहेत संगोपन, रक्षण. पुढील शब्द आहे पर्वत. समानार्थी शब्द आहेत अचल, गिरी, शैल. पुढचा शब्द आहे मधुर आणि याचे समानार्थी शब्द आहेत रुचकर, गोड, रसाळ. पुढचा शब्द आहे वीट. याचे समानार्थी शब्द आहेत तिटकारा आणि कंटाळा. पुढचा शब्द आहे आरोग्य. याचे समानार्थी शब्द आहे निरोगीपणा. पुढचा शब्द आहे पराक्रम आणि समानार्थी शब्द आहे बहादुरी, शौर्य. पुढचा शब्द आहे प्रख्यात म्हणजेच प्रसिद्ध. पुढचा शब्द क्षीर म्हणजेच दूध, पयस, गोरस, रतव्य. पुढचा शब्द वीज. समानार्थी शब्द आहेत चपला, सौदामिनी, तडित. पुढचा शब्द आहे किंकर. याचे समानार्थी शब्द आहेत दास, सेवक, उलिंग. पुढचा शब्द आहे धनुष्य आणि धनुष्याचे समानार्थी शब्द आहेत धनु, चाप, कोदंड, कारमुक. पुढचा शब्द आहे वारा. समानार्थी शब्द आहेत वात, मारुत, अनिल, समीर. पुढचा शब्द आहे कांकन. याचे समानार्थी शब्द आहेत कांकनी, काकनी. पुढचा शब्द आहे सलील म्हणजेच सुलभ, सोपा, खेळकर. पुढील शब्द आहे समशेर म्हणजेच तलवार. त्यानंतर आहे तमा. याचे समानार्थी शब्द आहेत फिकीर, काळजी. त्यानंतर विपुलता म्हणजेच समृद्धी, रेलचेल. पुढचा शब्द अर्जुन, धनंजय, पार्थ, किरीट, भरतपर्व. पुढील शब्द
प्रतिबिंब म्हणजेच प्रतिमा, फलछाया, प्रतिरूप. पुढचा शब्द बुद्धी म्हणजेच प्रज्ञा, विचारशक्ती, मती. पुढचा शब्द आहे पंक्ती प्रपंच म्हणजेच पक्षपातीपणा आणि भेदभाव. पुढचा प्रश्न संथ म्हणजेच मंद, धीमा, थंड. पुढचा प्रश्न आहे कमळ. याचे समानार्थी शब्द आहेत पंकज, नीरज. इथं नीरज असणार आहे. इथं पाहिजे नीरज. नीरज, पंकज, नीरज, राजीव आणि पदम. पुढचा शब्द आहे बायको. याचे समानार्थी शब्द आहेत कलत्र, भार्या, दारा आणि जाया. पुढचा शब्द आहे मदन म्हणजेच कामदेव. पुढील शब्द आहे निढळ. समानार्थी शब्द आहेत भाल, ललाट, कपाळ. पुढील शब्द आहे तीर म्हणजेच सायक, रव आणि बाण. त्यापुढील शब्द आहे तनू. समानार्थी शब्द आहेत शरीर, काया, तन, देह आणि वपू. पुढचा शब्द आहे कवळ. कवळचे समानार्थी शब्द आहेत घास आणि मुठभर. पुढील शब्द आहे पथ म्हणजेच मार्ग, वाट आणि रस्ता. पुढचा शब्द आहे सकाळ म्हणजेच प्रभात, पहाट, उषा. पुढचा शब्द आहे अनल. याचे समानार्थी शब्द आहेत पावक, अग्नी, शिखी, वैश्वानर. पुढचा शब्द आहे पंख म्हणजेच पीस आणि पर. पुढचा शब्द आहे धरणी. समानार्थी शब्द आहेत अवनी, मेदिनी, धरा, पृथ्वी, क्षमा आणि रसा. पुढचा शब्द आहे सूत म्हणजेच धागा, दोरा. पुढील शब्द आहे पत म्हणजेच पैसा, इमान, विश्वास, पात्रता. पुढचा शब्द आहे प्रौढी म्हणजेच बडाई, फुशारकी आणि शेखी. पुढचा शब्द आहे विख्यात म्हणजेच नामांकित. पुढचा शब्द आहे सुगंध. याचा आहे परिमल. पगार. याचा समानार्थी शब्द वेतन. संवेदना. याचा समानार्थी शब्द आहे चेतना. विपुल म्हणजेच गडगंज. पुढचा शब्द राहटी म्हणजे वर्तन. संजय म्हणजे संग्रह. पद्धती. याचा समानार्थी शब्द आहे शैली. तन. याचा समानार्थी शब्द आहे काया. पुढचा शब्द फुनगी म्हणजेच ठिणगी. संपत्ती म्हणजेच संपदा. पुढचा शब्द ढोर म्हणजेच जनावर. पुढचा आहे चपराक म्हणजेच चापट. पुढचा शब्द आहे प्रहार म्हणजेच घाव. निर्धन. याचा समानार्थी शब्द निश्चय. गर्द. समानार्थी शब्द आहे दाट. आदेश. समानार्थी शब्द आहे हुकूम. पुढचा शब्द आचरण म्हणजेच वर्तन.
कर्ण समानार्थी शब्द आहे कान. निकड म्हणजेच गरज. खजिना म्हणजेच भांडार. हे मागील जेवढेही काही शब्द आहेत हे असेच्या मागच्या पेपरमधून आलेले तसेच्या तसे या व्हिडिओमध्ये मी घेतलेले आहेत. पुढचा शब्द आहे नाद म्हणजेच ध्वनी. त्यानंतर आहे वासरमणी म्हणजे सूर्य. पुढचा शब्द दुरापास्त म्हणजेच कठीण. पुढील शब्द आहे विधू म्हणजे चंद्र. पुढचा शब्द आहे भाट म्हणजे स्तुती पाठक. त्यानंतर आहे दिठी म्हणजेच दृष्टी. पुढचा शब्द सतेज म्हणजेच तेजस्वी. पुढचा शब्द आहे कौल म्हणजेच वचन. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत महत्त्वाचे 100 प्रश्न. तर एकाच प्रश्नाचे 4-4, 5-5 प्रश्न आपण बघितलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न जवळजवळ 100, 200 ते 250पर्यंत गेले असणार. आणि यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे मागच्या काही पेपरमध्ये आले होते तसे जसेच्या तसे या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.